मगाशी मी कामावरनं आले ना तेव्हा बाहेर सत्य आला होता आणि त्यानं काय बोल की पुढचं. त्यानं माझ्या हातावर किस केलं. अगं बाई, म्हणून एवढ्या लाजत होत्या होय आमच्या कॉन्स्टेबल मंजू मॅडम. बरे दिदे, आता गोष्टी एवढ्या पुढे गेल्याच आहेत तर एक सांगते. आत्यानं तुमच्या लग्नासाठी पैसे दिलेत. आमरे, आत्या खरंच बदलली आहे बघ. मला तर एवढं भारी वाटतंय ना आता. सगळ्यांच्या मर्जीनं आमच्या दोघांचं लग्न होणार. मम्मी साहेब बी होय म्हणल्यात आता लग्नाला. नक्की काय ते कळण्यात झाले. आत्या आणि मम्मी साहेब खरंच तिथे आणि दाजीच्या लग्नाला तयार झालेत होय का नुसतीच नाटकं करतायत. चला, कळलं ना आता काय झालं ते. झोप पटकन. बर, हात बघू जरा कसं दिसतंय. नाही दाखवायचा. बघू की. आंबरे गप्प बसतेस का? म्हणलं ना आंबरे दे बघू. नाही दाखवायचं. आंबरे आज मी अजून मला अजून झोपला नाही तुम्ही. हा, मम्मी मी अशी का बसतेस अंधारात तू? अरे तुझीच वाट बघत होते. काय खाल्लंस का तू? थांब, तू फ्रेश होऊन घे, तवर मी ताट करते तुझं जेवायला. नाही मम्मी नको. अगं आधीच लय उशीर झालाय, काय नको मला. तू जाऊन झोप. सत्या, इतक्या कुठं होतास तू? ते काय नाही, ते मी बलमाकडे गेलो होतो आणि मग पक्ष म्हणजे माझं लेकरू, कोकरू, वाघरू माझ्या होणाऱ्या सुनेला सत्ताच्या होणाऱ्या बायकोला भेटायला गेलो होतो, मंजिरीला. काय? पण मम्मी तुला कसं काय कळलं? आई आहे ना मी तुझी, मला कळणार नाही तर कोणाला कळणार? मग तुझ्या होणाऱ्या बायकोने जेवणाचा आग्रह केला नाही का तुला? अगं मम्मी, आम्ही बाहेर भेटलो होतो, घरात नव्हतो गेलो भेटायला. चांगलंय चांगलंय. सत्या, लगीन व्हायच्या आधी तुला जेवढं फिरता येईल, जेवढं भेटता येईल तेवढं भेटून घे, बरं का? होय मम्मी, ठीक आहे. ए मम्मी, बरं झालं आठवण करून दिलीस. मी गुरुजींना भेटून आलो ना येताना. गुरुजींनी सांगितलं की 19 किंवा 21 तारखेला लग्नाचा मुहूर्त आहे. मग ते सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाचं उरकून घेऊन आलं लगेच. आणि वाघमारेच्या घरच्यांना घेऊन लग्नाची सगळी खरेदी पण करून घे, म्हणजे नंतर त्यात वेळ वाया नको जायला, म्हणून सांगते. सत्या, एकदम माझ्या मनातलं बोललास बघतो. अरे तीच तर तुला सांगायचं होतं ना, म्हणून तर वाट बघत बसली होती तुझी मी. काय मम्मी, एक सांगू तुला, मला जेवढा आनंद वाघमारीने लग्नाची मागणी घातली तेव्हा झाला नव्हता ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद तू आमचं नातं मान्य केलंस तेव्हा झाला. अशी सोबत राहा आमच्या. आम्हाला लई गरज आहे तुझ्या आशीर्वादाची. आणि सुपारी फोडायच्या कार्यक्रमाचं काय ते ठरवून घे. झोपतो मी. गुड नाईट. माझ्या लेकरा, कोकरा, वाघरा सुपारी फोडायचा कार्यक्रम होणार ना, पण ते तुझ्या लग्नाचा नाही. हॅलो. हा, ये ये म्हणजे येच भेटायला. काय बया, हे असलं नाटक करणं म्हणजे लय अवघड काम आहे. सकाळ सकाळ लवकर उठायचं, नाश्ता पाणी करायचं. देवा 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 देवा, माझ्या सासरी बी कवा एवढं काम केलं नसन मी.
आत्ते तू? वय मीच. तू आणि नाश्ता? वय बस की रे, नाश्ता झालाय आमच्या आधी तयार आहे. बस तुला दोन्ही बी देते. आत्ते माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये बघ. कधी बघितलंच नाही ना किचन मध्ये तुला. स्वप्नच वाटतंय सगळं. होय तुला असंच वाटणार, साहजिकच हाय. पण मी खरंच लय बदलले आमरे. खरंय आत्ते, आता तू लय बदललीस. इतकी बदललीस की आता तू पटाईत झालीस कपटीपणा करण्यात, हाय का नाही? वय का आत्ते? आता तू एवढी चांगली वागतेस म्हणजे या मागं पण नक्की काहीतरी मोठं कारस्थान असणार, हाय ना? आमरे जर एखादी व्यक्ती सगळं विसरून सगळं वितुष्ट मागं ठेवून चांगलं वागायचा प्रयत्न करते, सुधारायचा प्रयत्न करते, तर का टोमणे मारायचे? का ना उमेद करायचं? दिदे, मला मान्य आहे माणसं बदलतात, पण ही अशा अचानक नाहीत बदलत, आणि ते पण एका दिवसात. आमरे गप्प बस. आत्याशी ह्या भाषेत बोलायचं नाही. म्हणजे अगं राहून दे नग तिच्यावर आरडूस. अगं एवढे वर्ष झालं मीच इतकी वाईट वागते की कुठंतरी तिच्या मनात आडी असणं साहजिकच आहे की ग. आमरे आता तू सांग मला मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसन. तू आत्याला दुखवलेस आज. बिचारी आपल्यासाठी प्रेमाने एवढं सगळं करते. माफी मागते जी आत्ताच्या आत्ता. अगं पण दिदे, मी तिचा अपमान होईल असं काहीच बोलले नाही. मग कशाची माफी मागायची ग मी? पण दुखावण्यासारखं तरी बोललीस ना. अगं तिच्या वयाचा मान ठेवून तरी माफी माग तिची. अगं राहून दे मंजू, नग तिला जबरदस्ती करूस. राहून दे. नाही आत्ते, असं केल्याशिवाय तिला वळण नाही लागणार. आमरे आत्ताच्या आत्ता माफी माग. दिदे अगं, माफी माग. सॉरी आत्ते. अगं राहून दे पोरे. कशाला उगाच काय बोललीस? ह्याला तर का नाही फोन म्हणून ठेवून दिली पाहिजे. कवाच फोन टाइम आवसत नाही. हे फोड्यावर फोन चल की. हॅलो, कुठे आहेस तू? लागलं पुस्तक बघ एका मिनिटातच बघ. हे बावड्या थांब थांब थांब. जिथं असेल का नाही तिथंच थोडा वेळ थांब. सत्य अजून घरातच आहे, म्हणजे आता बाहेर पडायला लागलाय. तेव्हा अजून बाहेर पडला नाही तर तुला बघितलं का नाही का त्याला संशय येईल तुझा. तिथंच थांब थोड्या वेळ. बर. हा. हॅलो, एक काम करा, सगळ्या पत्रकारांना सभेचं आमंत्रण द्या. हा, आपण त्यांना मान देतोय असं वाटलं पाहिजे. हा ठीक आहे, मी आलोच. ठेव. सत्या, पक्ष करायला करायस का? होय मम्मी, काही दिवसात तात्यासाहेबांची सभा आहे ना, त्याचीच गडबड सुरू आहे बघ. आणि मम्मी, अगं ते सुपारी फोडायच्या कार्यक्रमाचं बघ की काय ते. थांब. ठीक आहे. अरे नका, तू पैसे नका दिवस. हे बघ सत्या, तुझ्या लग्नाची संधी तयारी करून ठेवली मी. तेव्हाच पैसे बाजूला काढून ठेवलेत, आणि लग्नासाठी जी काही सामान लागणार आहे का नाही त्याची लिस्ट बी काढून ठेवली. काय वा मम्मी, अगं तुझा हे उत्साह बघून तर माझा आनंद डबल झाला बघ. ही गोष्ट आता वाघमाऱ्यांना बी सांगायला पाहिजे. हा, सांग तिला. आणि तिला म्हणावं काय लोट घेऊ नकस. तुला काय लागलं तर मम्मीला सांग, मम्मी हाय मदत करायला. ठीक आहे. बरं चल, मी पळतो, लय उशीर झालाय. ये भावड्या, तुला काय हक्क नाही का? तुला सांगितलं होतं ना कॉल केल्यावर ये म्हणून. आत्ता सत्या घराच्या बाहेर पडला, त्याने तुला बघितलं असतं तर. सॉरी सॉरी
विसरलोच मी तायडे पण सत्य मला दिसला नाही म्हणजे त्याने बी मला बघितलं नसणार आहे बघ. बरं बरं आता हे काय पोस्टर लावत फिरू मोबाईल मध्ये पाठव ना फोटो हिचा. तर मी कशाला हिचा फोटो माझ्या मोबाईल मध्ये ठेवू? कोण आहे ती माझी? तर तुझे सोनं आहे ना गेल्या वेळेस तू उचलायला सांगितलं त्याला आणि ते बघ आता मी पुन्हा मला तुझी तशीच मदत लागणार आहे. म्हणजे आणखी हिलाच परत उचलायचं का? ही भावड्या तिला मोठी स्टोरी आहे. निवांत सांगते तुला. आता नीट ऐक, मी जी सांगते का नाही तसंच करायचं. हा हे बघ भावड्या, ह्या टायमाला काय बी झालं तरी तिला उचल. लांब कुठं तर नेमकं नाही तिचं लगीन लावून टाक. ही पोरगी तुझ्या तायडीच्या आयुष्यात पुन्हा नाही आली पाहिजे. बर बर ठीक आहे. आताच काम मग कामावर लागतो आणि डोळ्यात तेल काढून काय ह्याच्यावर लक्ष ठेवतो बघ. हा बरं बरं. हे बघ आता बोलताना कसं अडकवतो का नाही तसं कामात अडकू नको. काय काम एकदम फक्त झालं पाहिजे. जा आता बघत काही बसले कोणी बघायचे. झालं का कामाला ये नेबट. तुला तुझ्या लग्नाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. टँगो शर्ट, नवीन चप्पल, पॅन्ट, नवीन करकरीत शर्ट. आता काय हिरो बनतो काय बाबा? बरं ते जाऊ दे. आता फक्त आपल्याकडे टपरीतच काम नाही. सत्यात मंजूताईच्या लग्नाची जबाबदारी सुद्धा आपल्याकडे आहे आणि तयारी एकदम चोख करायला पाहिजे आपण. तू टेन्शन नका घेऊ. तू अजिबात काळजी नको करू. जेव्हा तू टपरीवर नसेल तेव्हा मी टपरीकडे लक्ष देईन आणि जेव्हा मी नसेन तेव्हा तूच लक्ष द्यायचं. आता संध्याकाळी आपण जर टपरी बंद केली दोघे तिकडे मदतीला निघायचं. बरोबर असंच करणार. एक चहा दे रे. ओके. अहो आमच्या इथला चहा म्हणजे का नाही, तुम्ही एकदा पिऊन बघा. असला चहा असतो ना उगच नाही. पप्प्या शेटचा चहा म्हणजे एक नंबर चहा मार्के. पिऊन बघा. असा कडक चहा अख्ख्या साताऱ्यात नाही मिळायचा. उगच आहे चर्चा अख्ख्या साताऱ्यात आपल्या चहाची. अरे लोक येड्यावणी पितात आपला चहा. बरं ते काम कर, चहा घे आणि 2 नंबरला 3 चहा देऊन ये जा पटकन. जमतंय. चावतला नाही तो. आवातला जा आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन ये. हा हॅलो बोल. होय अगं माझंच लग्न ठरलं. म्हणजे काय तुला बोलणार नाही? ताईनं चांगलंच अडकवायचं ठरवलंय की मला आधी सांगायचं पोलीस आहे म्हणून. सुपारी फोडायचा बी कार्यक्रम होणार आहे आणि तू यायचंस. तिला किडनॅप करून आपलीच वाटलं लागणार आहे. होय सत्याशीच होते लग्न. त्यापेक्षा तिचं ते बघल आणि आपलं आपण स्वतः बघू आपण. मम्मी लय दमलो बघा. तेच की माझ्या मम्मी कसल्या उन्हात घेऊन गेलो तर शॉपिंगला.
बरं नेलं ते नेलं साधं पाय बी नाही विचारलं. हाव सपना वहिनी, ते सगळं सोडा. साधा उसाचा रस पण नाही पाजला. हा तेच की. आणि हे सगळं कुणासाठी केलं तर त्या नेबट म्हणजे वहिनीसाठी. हाव मम्मी, तुम्ही हे नका विसरू तुम्ही कोण आहे ते. सत्यदा या सातारचा वाघ आहे आणि तुम्ही त्या वाघाची आई. वाघीन आहे तुम्ही, वाघीन. तेव्हा फोडा की काळी. ए करे सपने, उगा थोबाड पाडून बसू नका. आता लगीन कराय म्हणल्यावर एवढी मेहनत तर करावीच लागणार ना. अजून तर बस्ता घ्यायचाय, समजा शॉपिंग करायचंय. आणि काय करे सांगितलं ना तुला, नेबळेट नाही मंजिरी वहिनी. आणि सपने तू मोठ्या जाऊ बाई अशी म्हणायची सवय लावा जरा. वा माया, वा 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 वा, अगदी हौसेनं बाजार केलाय की. चित्तरकार, आता माझ्या लेखाचं लगीन नाही म्हणल्यावर एवढं तर करणारच ना मी. खरं तर हे खूप आधी करायला पाहिजे होतं तू. पण ठीक आहे, उशिरा का होईना, पण जे झालं ते चांगलं झालं. आता आपण जोडीनं बस्त्याला जाऊ आणि बस्त्याचा सगळा खर्च मी करणार आहे. काय अहो फक्त बसतेच काय, हळद मेहंदी संगीत ह्या समजायची शॉपिंग आपण एकत्र करू. आणि ही समजा फक्त मंजिरीसाठी चाललंय ना. फक्त मंजूसाठी म्हणजे? नाही नाही, म्हणजे सत्य आणि मंजिरीसाठी चाललंय ना असं. हा खरंय तुझं. भारती मॅडम भजी एक नंबर झाली. हा अगं सकाळी खायला हवी होती, एकदम मस्त गरमागरम खाल्ली असती. सत्य हा आता का आला असं? वाघमारे, सत्या काय रे? अरे लग्न करून म्हणजे तुझ्याच घरी येणार आहे, करमत नाही वाटतं तिच्याशिवाय तुला? अहो तसं काय नाही भारती मॅडम, मी जरा काम होतं ना म्हणून आलो होतो. मी बोलू का त्यांच्याशी? तुझीच बायको आहे बाबा, आमची कसली परवानगी घेतोस बोलायला? बोल. वाघमारे, एक मिनिट इकडे आहे की. बोल. अहो एक काम होतं तुमच्याकडे. परत परमिशन मागाल तर नाही आलास ना? रोज रोज नाही मिळणार परमिशन. अहो ते नाही वाघमारे, तुम्ही पण ना, हे गुड न्यूज द्यायची होती तुम्हाला. काय झालं? अहो मम्मी लय खुश आहे आणि सुपारी फोडायच्या कार्यक्रमाची तयारी एवढी जोरदार सुरू केली ना तिनं, काय सांगू तुम्हाला. ते सांगायला आलो इथं. खरंच? होय. आता फक्त तुम्ही सांगा वाघमारे, कधी बस्ता बांधायला काढायचा? सुरवे एकदम जोरदार तयारीला लागले तर तुम्हाला कधी वेळ आहे ते सांगा आता. मी तर कधीपासून तयार आहे, फक्त सांग कधी. बाई 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 किती ती घाई. तुमच्या दोघांच्या मनात आलं ना तर इथेच लग्न कराल आजच्या आज. बरं झालं एकत्र सापडलो. महत्वाची बातमी सांगायची तुम्हाला. काय रे, काय झालं? मगाशी आता माझ्या टपरीवर एक माणूस आला होता, गुंडच दिसत होता आणि त्याच्या हातात मंजुताईचा फोटो होता. काय वाघमाऱ्यांचा फोटो होता? होय. काहीतरी गडबड वाटते मला. तू बाहेर आहे का बघूया. चल चल लवकर. कुठे गेला रे? इकडंच गेलंय, पण नेमकं इकडं वळलं का इकडं काय मला आठवणार.
पप्या मला सांग, वाघमाऱ्यांचा फोटोच होता ना त्याच्याकडे? का अजून काय होतं? म्हणजे बंदूक चाकू असलं काय नव्हतं ना? नाही नव्हतं, काय नव्हतं बाकी हातात त्याच्या, पण मंजूताईचा फोटो होता त्याच्या हातात. मला माहित नाही, पण मंजूताईला बघितलं लगेच इकडे पळून गेलाय. आता माहित नाही ती का गेला, कुठं गेला. म्हणजे माझाच फोटो घेऊन आला आणि मलाच बघून पळून गेला. होय, तेच ना वाघमारे. तरी मला वाटलंच होतं. सगळं चांगलं कसं काय सुरू आहे, आणि सगळं चांगलं सुरू असताना अजून गालबोट कसं काय नाही लागला? नाही, एक काम करतो, आत्ताच्या आत्ता बल मला सगळं सांगतो आणि सगळ्या पोरांना सांगून अख्खा सातारा पिंजून काढायला लावतो. ए, तू चल माझ्या बरोबर. तो माणूस दिसला तर ओळखशील ना? होय ओळखतो की. चल मग लवकर. सत्या थांब, शांत हो, हायपर होऊ नकोस. हे बघ, त्याच्याकडे फक्त माझा फोटो होता ना, आणि तो इथं मला बघून पळून गेलाय. म्हणजे मी पोलीस हे कळल्यावर तो घाबरलाय. जाऊ दे, सोड विषय, सोड, परत बघू आपण काय ते. हे सोडून देण्यासारखा विषय नाही वाघमारे. आत्ताच काहीतरी केलं पाहिजे. एकतर एवढं सगळं सहन करून आपण इथपर्यंत आलोय, आणि पुन्हा तुम्हाला दूर जाताना नाही बघू शकत. आपल्या नात्यात एक बी संकट नको आहे मला. बस सत्या, शांत हो. हे बघ, मला माहितीये तो येईल की परत आपल्या मागावर, तेव्हा बघू काय करायचं ते. आता काहीच करू नकोस, प्लीज प्लीज सत्या. वाघमारे, हे बघा, तुम्ही आता मायापासून दूर गेलेलं मला अजिबात सहन होणार नाही. तुम्ही ना मला माझ्या जवळ पाहिजे आयुष्यभरासाठी. त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आणि तुम्हाला शपथ आहे माझी, जर तुम्हाला कोण अनोळखी दिसलं तर लगेच अलर्टवा. मला सांगा, मला लगेच फोन करा. होय सत्या. हे बघ, मला माहिती आहे आता मी एकटी राहिलेली नाही. मला माझ्या बरोबर तुझा सुद्धा विचार करायला पाहिजे. नको काळजी करू. जरा जरी काही गडबड वाटली ना, मी लगेच तुला फोन करीन. तुझी शपथ, नाही होणार तुझ्यापासून दूर. अरे सत्या दादा, तू कशाला काळजी करतो? टँगून मी हाय की इथं. जरा जरी कोण लागली का नाही, लगेच तुला कळवतो. आता जा घरी आणि जी काम आहे ती उरकून घे. लग्नाच्या गडबडीत काहीच करायला जमणार नाही परत. ठीक आहे, पण तुम्ही काळजी घ्या वाघमारे. पप्या लक्ष दे रे. होय होय.